उपवासांचा सिलसिला आता सुरू होणार आहे. एकादशी आहे, त्यानंतर येणारा श्रावण आणि वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य. पण त्यामध्ये असणारा हा पावसाळा ना बरेचदा आपली पचनशक्ती मंदावायचं काम करतो. अनेक लोकांना उपवासाला खाल्ले जाणारे साबुदाणे यामुळे किंवा अति तळलेलं यामुळे ना पोटाची विकार, ऍसिडिटी, अपचन, पोट फुगणं अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण अजिबात टेन्शन घेऊ नका. साबुदाण्याशिवाय तुम्ही काय काय असे युनिक पदार्थ बनवू शकतात त्याचीच माहिती देते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुळात व्हिडिओ सुरू करण्याआधी एक मोठं डिस्क्लेमर तुम्हाला द्यायचं आहे. कसं मंडळी, पुढे जी माहिती सांगणार आहे त्यामध्ये कोथिंबिरीचा किंवा जिरे पावडरचा उल्लेख होऊ शकतो, पण महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी या दोन्ही गोष्टी उपवासाला खात नाही किंवा त्याबद्दल वेगवेगळे मतभेद आहेत. त्यामुळे जी लोक हे खातात किंवा ज्यांना हे चालतं त्यांनी ह्या डिश फॉलो कराव्यात किंवा जी लोक खात नाहीत त्यांनी हे दोन पदार्थ सपशेल टाळावे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला पदार्थ आहे ते म्हणजे शेकलेले उकडलेले रताळ्याचं चाट किंवा रताळ्याचे काप. आता तळलेल्या चिप्स ऐवजी ना रताळ उकडवून किंवा मंद आचेवर शेकून ना त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ, जिरेपूड किंवा कोथिंबीर घालून तुम्ही ती अवॉइड सुद्धा करू शकतात. असं छानपैकी ना चटकदार चाट बनवू शकतात. रताळ्यामधलं फायबर पचायला मदत करतं आणि गॅसेस सुद्धा कमी करतं. त्यामुळे बटाट्यापेक्षा तुम्ही हे नक्की खा. दुसरं म्हणजे राजगिऱ्याचं सूप. राजगिऱ्याचं पीठ हलकं परतून घ्यायचंय. त्यामध्ये पाणी, थोडं साजूक तूप, जिरं, सैंधव मीठ घालून घ्या आणि हे सूप ना तुम्हाला मस्तपैकी उकळून घ्यायचंय. राजगिरा ना पचायला अतिशय हलका असतो आणि त्यात गरमागरम सूपमुळे ना पोटाला झटपट आराम सुद्धा मिळतो. त्यामुळे हा सुद्धा पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. सो नंबर 3 ते म्हणजे उपवासाची गरमागरम मऊ अशी धिरडी किंवा डोसे. भरड अर्थात वरई आणि थोडे भिजवलेले राजगिऱ्याचं पीठ एकत्र वाटून ना त्यामध्ये हिरवी मिरची घालून मऊसर धिरडी तुम्ही करू शकता, जी पचायला हलकी असतात. तेलाचा वापर यामुळे तुम्ही कमी करा, तुपामध्ये करा, म्हणजे ऍसिडिटी सुद्धा तुम्हाला जास्त होत नाही. कमीत कमी तेलामध्ये ही धिरडी छानपैकी होतात, हे डोसे छानपैकी होतात. साबुदाण्याचं पीठ करण्यापेक्षा तुम्ही ही धिरडी करू शकता, ज्याच्यामध्ये शिंगाडा आणि वरी हे खूप चांगल्या प्रकारे शरीराला पचायला आणि ओव्हरऑल शरीरासाठी फायदेशीर असणारे घटक आहेत. त्यामुळे नक्की ही धिरडी ट्राय करा. चौथा पदार्थ आहे तो म्हणजे शेकलेल्या मखाण्यांची कढी. आता मखाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपवासाला खाल्ले जातात. ताक किंवा ताज्या दह्यामध्ये ना जिरं, थोडीशी हिरवी मिरची तुपामध्ये फोडणी द्यायची. त्यामध्ये थोडे शिंगाड्याचं पीठ घालून ती उकळ आणा. शेवटी तुपामध्ये खमंग भाजलेले मखाने त्यात टाका. मखाना पावसाळ्यामध्ये पचायला मदत करतो आणि ही कढी ना ऍसिडिटीवर उत्तम औषध मानली जाते. नक्की ट्राय करा. पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे मऊ आणि जाळीदार अप्पे. आता हे अप्पे कसे काढायचे तर ते ना भगर आणि उकडलेला बटाटा एकत्र वाटून घ्यायचे आणि मग काढायचे. यामध्येच ना तुम्हाला मिरची टाकायची, मिरचीची पेस्ट आणि थोडंसं सैंधव मीठ आणि ते अप्पे पात्रामध्ये साजूक तुपामध्ये काढून घ्या. एकदम टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि मऊसर लागतात. पचायला जड सुद्धा ते नसतात, त्यामुळे तुम्ही खाऊ शकता. सहावं आहे शिंगाडा आणि ओल्या नारळाचे पॅटीस. उकडलेले बटाटे आणि शिंगाड्याच्या पिठाच्या पारीत ना ओला नारळ, दाण्याचं कूट, जिरे पावडर आणि कोथिंबीरीचं सारण भरा. हे पॅटीस तेलात न तळता मोदकाप्रमाणे वाफेवर तुम्ही शिजवून घ्या. हे अत्यंत हलके, युनिक आणि एक वेगळाच मोमोचा प्रकार तुम्हाला यामध्ये मिळून जाईल, त्यामुळे ट्राय करा. त्यानंतर सातवा प्रकार आहे ते म्हणजे केळ्याचे किंवा शिंगाड्याचे पॅनकेक्स. आता पॅनकेक हा थोडा पाश्चिमात्य पदार्थ वाटेल, पण पिकलेली केळी, शिंगाड्याचं पीठ, थोडं दूध एकत्र करून ना सरबरीत पीठ बनवायचंय. तव्यावर थोडं तूप घालून लहान लहान पॅनकेक त्याचं तुम्ही काढू शकता आणि मध किंवा गुळाबरोबर ते खा. एकदम भारी लागतात. यांना एनर्जी पण मिळते, पण गॅसेस सुद्धा तुम्हाला होत नाही. नक्की खा. आठवा पदार्थ आहे तो म्हणजे कच्च्या केळ्याचे काप, जे आपण इतर वेळेस सुद्धा बनवतो, जे तुम्ही विशेषतः उपवासाच्या दिवशी करू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, कच्ची केळी आहेत ना ती उकडून त्याच्या चकत्या करून घ्यायच्या. त्यामध्ये ना मॅरिनेशनला सैंधव मीठ थोडंसं टाका, जिरेपूड टाका आणि थोडं शिंगाड्याचं पीठ त्याला लावून तव्यावरती तुपामध्ये चांगल्या आशेवर तुम्हाला तळून घ्यायचे. अगदी शॅलो फ्राय करायचे. अगदी हलके असतात, पचायला सुद्धा चांगले असतात आणि शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. विशेष म्हणजे जसं आपण सुरणाचे काप वगैरे इतर वेळेस रव्यामध्ये त्याला कोटिंग करून घेतो, तशी शिंगाड्याच्या पिठाची कोटिंग तुम्हाला करायची आणि चव एन्हान्स करण्यासाठी जसं मी म्हटलं की तुम्ही थोडी हिरवी मिरची पण टाकू शकता, तिखट हवं असेल तर. नाहीतर फिकं हवं असेल तर त्याच्यामध्ये फक्त सैंधव मीठ आणि जिरेपूड सुद्धा छान वाटेल. नववा पदार्थ आहे तो म्हणजे मखाना आणि खजुराची रबडी. एकदम तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ आहे. दूध चांगलं तुम्हाला आटवून त्यामध्ये खजुराची पेस्ट किंवा थोडं असं चुरा घाला, गूळ घाला, भाजलेल्या मखान्याची पूड आणि वेलची पूड टाका. साखर न वापरल्यामुळे मखान्यामुळे ही रबडी ना पोटाला जड वाटत नाही, पित्त सुद्धा त्याच्यामुळे होत नाही आणि फार गोड खाल्ल्याचा पण फील येत नाही. खजुराचा जो सौम्य नॅचरल असा गोडवटपणा आहे तो ह्याला मिळतो आणि छान तुम्ही त्याची थिक रबडी करून सुद्धा खाऊ शकता. त्याच्यानंतरचा जो पदार्थ आहे तो म्हणजे उपवासाची मऊ मऊ इडली. इडली
ज्यांना ज्यांना आवडते ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे भगर. आणि त्यामध्ये नावाला थोडे साबुदाणे ना एकत्र भिजवून वाटून रात्रभर न ठेवता लगेच त्यामध्ये ताक मिसळा आणि इडलीच्या पात्रामध्ये वाफवून घ्या. ओल्या नारळाच्या चटणीसोबत ही गरमागरम मऊ इडली ना पावसाळ्यात पोटासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. पोट भरलेलं राहतं आणि पचायला सुद्धा भारी आहे. पुढचा पदार्थ आहे जो तुम्ही अगदी तुमच्या उपवासाच्या ताटामध्ये घ्याल ते म्हणजे काकडी आणि दह्याची कोशिंबीर. अगदी सोपं आणि छान. उपवासाच्या वेळी शरीरात उष्णता वाढू नये ना म्हणून किसलेली काकडी, ताजं दही, जिरेपूड आणि थोडं सैंधव मीठ एकत्र करून त्याच्यामधनं तुम्हाला कोशिंबीर बनवायची आहे. दही काकडीमुळे ना पोटाची जळजळ ही लगेच कमी होते. पुढचा पदार्थ तो म्हणजे भाजलेल्या रताळ्याची खीर. तर दूध उकळून त्यामध्ये किसलेल्या रताळं, वेलची पूड, आवडीनुसार गूळ, साखर असं घालून हलकी खीर बनवू शकता. ही खीर ना पोटाला थंडावा देते आणि ऊर्जा सुद्धा तुमची टिकवून ठेवते. तर मंडळी हे जे सगळे पदार्थ आहेत ना हे जी लोक थोडंफार खाऊन उपवास करतात त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम आहेत. त्यामुळे नक्की ते खा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि असंच आमच्यावर प्रेम करा.